विकसनशील नेतृत्व, कर्जत खालापूरच्या विकासाचे शिल्पकार, कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अमर मिसाळ, माजी सभापती कर्जत पंचायत समिती, सौ मेघा अमर मिसाळ, थेट सरपंच दहिवली ग्रामपंचायत. विकसनशील नेतृत्व, कर्जत खालापूरच्या विकासाचे शिल्पकार, कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रत्नाकर कोळंबे, सचिव रायगड जिल्हा शिवसेना. ओलमाण येथील पोसरी धरणासाठी आता शासनाकडून सर्वे सुरू करण्यात आलाय. दरम्यान येथे हे धरण होऊ नये म्हणून येथील ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवलाय आणि याबाबत शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची अलिबाग येथे भेट घेत त्यांना निवेदन दिलंय. पोसरी धरण हे महाराष्ट्रातील कोयना धरणापेक्षा मोठे धरण कर्जत तालुक्यात बांधलं जात असून या धरणाचं पाणी मुंबई नवी मुंबईला पुरवलं जाणार असल्याचं समजतंय. महाराष्ट्रातील कोयना धरणापेक्षा मोठे धरण हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असलेल्या ओलमाण या ग्रामपंचायत हद्दीत बांधलं जाणार आहे. पोसरी धरण म्हणून याला नाव देण्यात आल्याचं समजतंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्र शासनाकडून हा प्रकल्प राबवण्यात आल्याचा निर्णय त्यावेळी सरकारनं घेतल्याचं येथील ग्रामस्थ सांगतात. यासाठी 2011 ते 2012 या कालावधीत सर्वे देखील करण्यात आला होता, परंतु हा प्रकल्प काही कालांतरानं बारगळला. तोच आता हा प्रकल्प पुन्हा एकदा सुरू होण्याच्या मार्गावर असून यासाठी मोठ्या प्रमाणात वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्यात. येथील जागा सर्वेक्षणासाठी आता प्रशासनानं हालचाली सुरू केल्यात. येथील बोरगाव गावातील बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या जागा विकल्यात आणि 15% जागा ह्या शिल्लक असल्याचं समजतंय. काही शेतकरी भूमिहीन झालेत आणि काही शेतकरी विकलेल्या शेतातच लागवड करून आपलं कुटुंब चालवतात. येथे धरण बांधायचं झाल्यास येथील गावकऱ्यांना स्थलांतर व्हावं लागणार आहे. 12 ते 13 गाववाड्या यासाठी एकत्र आल्या असून याला विरोध केलाय. कर्जत तालुक्यातील बोरगाव पेंढरी, बोंडेशेत, चई आणि नांदगाव ग्रामपंचायतीमधील डामसेवाडी, गोरेवाडी या आदिवासी वाड्यांचं देखील क्षेत्र या धरणासाठी समाविष्ट केलं जाऊ शकतं म्हणून चर्चा आहे. 12 ते 13 गाववाड्यांचे ग्रामस्थ यासाठी एकत्र आले असून धरण होऊ नये म्हणून विरोध करतायत. तर आता येथील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांचे कैवारी असलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांची अलिबाग येथे भेट घेतली आणि यासाठी एक निवेदन देखील त्यांना देण्यात आलंय. यावेळी शेकापचे तालुका चिटणीस रामशेठ राणे, पांडुरंग बदे, महेश म्हसे हे ग्रामस्थांच्या सोबत उपस्थित होते. दरम्यान यावेळी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी लवकरच शेतकऱ्यांची एक बैठक लावून यातून मार्ग काढू म्हणून ग्रामस्थांना आश्वासन दिलंय. वेगळं करून आपण प्रयत्न कसे आपण इथे खालापूरला त्या पद्धतीचं माझं म्हणणं नाही असं तुम्ही म्हणाल तसं करू. एकूणच जे धरण बांधलं जाणार आहे त्या धरणात अनेक गावांच्या ग्रामस्थांचं स्थलांतर होणार आहे. शिवाय कर्जत तालुक्यात पाणी टंचाई असताना हे धरण बांधलं जाणार आहे, त्याचं पाणी जर गावाला मिळणार नाही त्यामुळे भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न कसा सुटेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत. विकसनशील नेतृत्व, कर्जत खालापूरच्या विकासाचे शिल्पकार, कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री महेश शेठ सुरेश विर्ले, सरपंच कोल्हारे ग्रामपंचायत. विकसनशील नेतृत्व, कर्जत खालापूरच्या विकासाचे शिल्पकार, कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक प्रसाद मनोहर थोरवे, विधानसभा प्रमुख, युवा सेना कर्जत खालापूर.